शेतकऱ्यांची पेरणी तोंडावर येताच या ठिकाणी ट्रॅक्टरचे कामं शेतीचे चालू असताना डिझेलचा तुटवडा या ठिकाणी पडलेला आपण बघू शकतात। सकाळी 4 वाजल्यापासून चौधरी पेट्रोल पंपावर गंगाखेड शहरामध्ये या ठिकाणी बरेच शेतकरी असे ड्रम लावून एक कॅन्डा आणून गोळा करून आपल्या शेतीची कामं आणि ट्रॅक्टरच्या सहाय्यानं शेतीची कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु सकाळी 4 वाजल्यापासून हे बरेच शेतकरी आपण बघू शकतात की उपाशी तापाशी या ठिकाणी आलेले आहेत। बिस्किटं कोणी खात आहेत, कोणी चहा पित आहेत, पण यांना सकाळपासून या ठिकाणी जेवण पण मिळत नाही। का तर शेतीची कामं लवकरात लवकर या ठिकाणी व्हावी आणि पेरणी टायमाला व्हावी। मृग पेरणी ही शेतकऱ्याची या ठिकाणी सुरुवात होत असते। काही दिवसावर 7 तारखेला मिरोग निघण्याची या ठिकाणी परिस्थिती आहे आणि शेतीची कामं अजूनही रखडलेली आहेत। अशा पद्धतीचे आपण शेतकरी बघू शकतात। असे ट्रॅक्टर आणि असे कॅन्ड या ठिकाणी घेऊन शेतकरी डिझेल या ठिकाणी गोळा करून ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपल्या शेतीची कामं लवकरात लवकर आटपतील। एवढी डिझेलसाठी रांग लागलेली आहे, डिझेल मिळेल नाही, काय सांगाल? हे सरकारचं नाकर्तेपण आहे, बाकी काहीच नाही। शेतकऱ्याची पेरणीचे दिवस तोंडावर आले, ट्रॅक्टर इथं उभे आहेत, डिझेल मिळेना झाले, शेतकऱ्याची पेरणी रखडली तर काय वाटेल? शेतकऱ्याची पेरणी रखडणारच आहे। या सरकार नपुसक सरकार आहे, बाकी काहीच नाही। या सरकारमध्ये कोणतं धोरण नाही, कोणत्या योजना नाही, कोणत्या राबवणं नाही, काहीच नाही याच्यामध्ये सरकारचं। तुम्ही कामाचं नियोजन कसं करता ट्रॅक्टरनं? सरकारनं डिझेल देऊ अगर न देऊ आमची शेती पिकवायची कशी ह्यानं नियोजन करावं। त्यानं एवढंच हे समजा सांभाळायलंय, त्यानं शेतकऱ्याचं बी नियोजन लावावं। ह्याच्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुठल्या काही ह्याचं स्वतः सरकार जे फिरायले त्याचं बंद आहे का काय दाखवावं। आज आम्ही सकाळपासून 4 वाजले तेव्हापासून झोपी नाहीत आम्हाला रात्रभर, तेव्हा का नाश्ते नाहीत, काही नाही। आम्हाला इथं बारीला लागलो अजून डिझेल आम्हाला भेटलेलं नाही। भेटायले कुठं 40 लिटरमध्ये आमचं दिवसभर पण ट्रॅक्टर चालत नाही। त्याच्यात होतंय फक्त 3 ते 4 एकर जमीन, तेव्हा का 20 लिटर भेटायले म्हणा। आज तर हा कसं करायचं आम्ही सांगा? त्याच्यानं या सरकारनं काहीतरी नियोजन लावून आमची सोय करावं, नाहीतर जर एकदा समाज पेटला तर या ट्रान्सपोर्टच्या गाड्या फुटल्या जातात। शेतकरी आहे तोपर्यंत आहे शांत। किती दिवस असेल शांत शेतकरी? शेतकऱ्याची क्षमता संपल्याच्या नंतर साहेब कोणी त्याला समजू शकत नाही। जाणून बुजून शेतकरी असतो अनपढ। शेतकऱ्यांना जर डिझेल भेटलं भारताची अर्थव्यवस्था सुद्धा मजबूत होईल। येणाऱ्या काळात हा संकटाचा काळ आहे, शेतकरी टिकला तरच भारत सुदृढ होईल। यासाठी आपण आपल्याकडून जेवढं होतंय, माझं सगळ्या डीलर बंधूंना सुद्धा विनंती आहे की शेतकऱ्यांना जेवढं डिझेल देता येईल तुमच्याकडून तेवढं शेतकऱ्यांना डिझेल द्या। एक विनंती आहे माझी सगळ्यांना, कळकळीची विनंती आहे। शेतकरी सकाळपासून आहे तिथं, माझ्याकडून जेवढं होतं मी तेवढं करतोय। मला डिझेल जेवढं आलं आहे तेवढं मी आजच सगळं विकून टाकल, मला ठेवून काही होणार नाही। सगळ्या डीलर